डेंजर बॉयज कोई है क्या? आ जाओ ना. वडाला आरटीओ टॉस. चला थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. सुरू असलेला सामना डेंजर बॉईज वर्सेस वडाला आरटीओ. वडाला आरटीओ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलंय. आणि फलंदाजीला आले ते दोन बॅटर. बॅट्समन का नाम बता दो ना. बॅट्समन का नाम श्री. स्ट्राईकला येतो फलंदाज श्री आणि नॉन स्ट्राईकला येतो विकी. बैठो बैठो इधर बैठो ना आराम से. आणि गोलंदाजीला आलाय गोलंदाज मनोज. थोडासा घाई करा प्लीज. पंचांना विनंती आहे. खूप मागे चालतोय आपण. यानंतर अजूनही दोन सामने बाकी आहेत. सुरू असलेली टुर्नामेंट तुम्ही पाहताय. गृहसेवक चषक 2025 पर्व पहिले. ज्याचे आयोजक आहेत शिवसैनिक रुग्णसेवक जितेंद्र जनावळे साहेब. तसेच या टुर्नामेंटसाठी जे सहकार्य केलंय जी मेहनत घेतली आहे शिवभीम क्रीडा मंडळ. तसेच ही टुर्नामेंट यूट्यूबवरती तुम्ही जी लाईव्ह बघतायत ते GTC लाईव्ह या चॅनलवरती. गोलंदाजीला गोलंदाज मनोज पहिला चेंडू घेऊन. थोडा घाई करा प्लीज. पहिला चेंडू घेऊन मनोज आणि सामोरं जाईल तो श्री. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. काय गोलंदाजी. पहिल्या चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅटीची कडा घेतली आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे आणि फलंदाज बाद पहिल्याच चेंडूवरती. यष्टीरक्षक. चला नवीन बॅटर मैदानात येतोय. बॅट्समनचं नाव मुरगन. पहिलाच धक्का लागतोय तो श्रीच्या रूपात डेंजर बॉईज या संघाला. दुसरा चेंडू मनोज याचा. कुठून काढलाय चेंडू. एक रन इकडे कंप्लीट होते. पुन्हा एकदा मनोज. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंच माझ्याकडे वळतायत की नाही ते मला बघायचं आहे. पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. डॉट बॉल येतोय. थोडेसे फलंदाज शफल झाले त्यामुळे पंचांना डिसिजन देताना थोडंसं थांबावं लागतंय. आणि डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय मनोज आपल्या संघासाठी. समोर खेळलाय चेंडू. एक रन इकडे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडासा फंबल झाला आणि बघता बघता दोन धावा देखील इकडे कंप्लीट झाल्या. सुंदर रनिंग विकेट बघायला भेटते. या दोन धावेनी धावसंख्या पुढे सरकते ती 3. चेंडू झाले ते 4.
पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय चेंडू. एक रन इकडे कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटते. 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. दोन्ही फलंदाज दाखवत आहेत, दोन्ही बॅटर दाखवत आहेत की मोठे फटके न खेळता देखील धावा बनवू शकतात. आणि सुंदर रनिंग विटू द विकेट बघायला भेटतंय. 2 धावा इकडे कंप्लीट झाला. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय मनोज. मनोजनी पण सुंदर गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला थांबवून ठेवलंय. शेवटचा चेंडू. हो हो, स्लोअर पतीचा चेंडू फलंदाजाला बीट केलंय. पण पंच माझ्याकडे वळत आहेत. हलकाचा चेंडू वाटतं बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शेवटचा चेंडू. मनोजकडे व्हेरिएशन आहे, दाखवतोय तो आपल्या गोलंदाजी. रिवर्स खेळलाय चेंडू हवेत आहे, बघायचाय आणि इकडे झेल सुटतोय. एक रन इकडे कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही ते बघायचंय. एका धावेत समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एक धावेने धावसंख्या झाली ती 7. सॉरी, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 7. एक सुंदर असा झेल होता पॉइंटच्या दिशेला. विकी याचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला होता. मनोजनी काय गोलंदाजी केली सुंदर. बॉलरचं नाव सूरज. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू हवेत आहे. एक रन इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. फलंदाजी करतोय तो विकी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली येतोय आणि काय फंबल झाला. हलवा झेल सोडतोय आणि जीवनदान भेटतंय ते विकी याला. लगातार 2 जीवनदान भेटली आहेत विकीला. संधीचं सोनं करतोय की नाही ते पाहायचंय. पुन्हा एकदा फुलटॉस होता. चेंडू हवेत. आता मात्र झेल होण्याची संधी आहे की नाही बघायचंय. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. सुंदर अशी फलंदाजी करतोय विकी. वैयक्तिक 11 धावांवरती पोहोचलाय. संघाची धावसंख्या झाली ती 13. गोलंदाजीला सूरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. एक रन इकडे कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. जर तुमच्या संघाला जिंकायचं आहे तर तुम्हाला 40+ तरी स्कोर करावा लागेल ह्या ग्राउंड वरती. मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि इकडे फलंदाज बाद. एक धक्का लागतोय मुरगनच्या रूपात. फलंदाज होतोय बाद. सूरजला भेटते ती विकेट. बघूया मुरगनची जागा घेण्यासाठी कोणता खेळाडू, कोणता बॅटर मैदानात येतोय. 1 मिनिट. 5 बॉल. मुरगनची जागा घेण्यासाठी कोणता खेळाडू येतोय. नवीन बॅटर मैदानात येतोय चार्ली. 14.
नवीन बॅटर मैदानात येतोय चार्ली. हो हो, सुंदरचा फटका. चेंडू हवेत आहे. काय झेल टिपलाय तिकडे. फलंदाज इकडे बाद झाला. लगातारचा दुसरा धक्का डेंजर बॉईज या संघाला. नवीन बॅटर मैदानात येतोय एलेक्स. आणि गोलंदाजीला गोलंदाज येतोय तो अजय. अजय. नवीन बॅटर मैदानात आलाय तो एलेक्स. विकी मात्र अजूनही खेळतोय. 8 चेंडू त्याने फेस केल्यात. 12 धावा कुठल्या आहेत. एकतर्फी किल्ला लढवताना दिसतोय तो विकी. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 14. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय. चेंडू हवेत आहे. बघायचं आहे. फिल्डर पासून थोडासा लांब पडतोय. आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. सुंदरची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. पंच माझ्याकडे वळतील. 2 धावेचा इशारा येतोय. सुंदर अशी फलंदाजी करतोय विकी आपल्या संघासाठी. पण कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील विकीला. कारण का तो आता सेट झालाय. त्याला चेंडू दिसतोय आणि तो ओळखतोय चेंडू कसा येतोय, कोणत्या गतीने येतोय हे त्याला कळतंय. अजय पुन्हा एकदा. विकीनी पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. पण आता मात्र फलंदाज इकडे बाद होतोय आणि मोठा धक्का लागतोय तो डेंजर बॉयच्या संघाला विकीच्या रूपात. धाव संख्या झाली ती 18. नवीन बॅटर मैदानात येतोय तो जयेश. कट करण्याचा प्रयत्न होता. 1 रन इकडे कंप्लीट होते. चेंडू झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू. सुरू असलेला सामना डेंजर बॉयज वर्सेस वडाला आरटीओ. खोदून काढलाय चेंडूला. 1 रन इकडे कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही ते बघायचं. थोडासा फंबल दिसला. फंबल दिसताच दोन्ही खेळाडू निघाले आणि 2 धावा इकडे कंप्लीट केल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 21. शेवटचा चेंडू अजय याचा. दोन्ही बॅटर नवीन आहेत एलेक्स आणि जयेश. मोठे फटके कोणता खेळाडू मारेल हे पाहायचं आहे. धावसंख्या मोठी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील.
शेवटचा चेंडू स्लोअर पतीचा होता, पडल्यानंतर थोडासा स्लो झाला अजून, आणि फलंदाज इकडे बीड होतोय डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 21 आणि गडी बाद झाले ते 4. सगळ्यांनी चला नवीन गोलंदाज येतोय. बॉलरचं नाव शिव. शिवचा पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच माझ्याकडे वळत आहेत. सकाळपासून पंचांच्या भूमिकेत तुम्ही बघतायत सांताक्रूज मधील नामवंत खेळाडू लेजंड्स मंदार कुबल आणि गुरुभाई सकाळपासून पंचांच्या भूमिकेत सुंदरशी कामगिरी करतायत. शिवचा दुसरा चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. 1 रन इकडे कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. शेवटचं षटक आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 22. शेवटचे 5 चेंडू. 23. मोठा फटका आता येतोय, बघायचा आहे. 1 रन इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येतोय की नाही. आणि 2 धावा इकडे कंप्लीट होत आहेत. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 रन इकडे कंप्लीट झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे कंप्लीट झाल्या. चेंडू झालेत ते 4 आणि धावसंख्या झाली ती 27. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता. 1 बाउन्स जातोय फिल्डर कडे. थ्रो करेपर्यंत 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली ती 29. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. एखादा मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या बघायला भेटेल. 35-36 ही धावसंख्या खूप चांगली आहे या ग्राउंड वरती. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फिल्डर बघायचंय. धावतायत दोघं पण. ओ हो हो हो, सुंदर रनिंग कॅच. सुंदर सुंदर कैच किसने लिया. तंगा. काय सुंदर अशी कॅच पकडली आहे. धावता होता सुंदर असा झेल. सुंदर सुंदर आणि धावसंख्या झाली ती 29.
जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. वडाळा आरटीओ या संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. थोडंसं घाई करायचं आहे वडाळा आरटीओ आणि डेंजर बॉईज. फिल्डिंग लावून घ्यायची आहे लवकरात लवकर. हेलो। बॉलर बॉलर पुढील समालोचन करण्यासाठी सत्यम चौधरी. हाँ, मैच की जल्द से जल्द शुरुआत की जाए। यस।
वडाला आरटीओ संघ जीतने के लिए 4 ओवर में 30 रनों की आवश्यकता है। इसी के साथ स्ट्राइक पे बल्लेबाज अजय और नॉन स्ट्राइकर सूरज, बॉलिंग के लिए शिवा। अपनी पहली गेंद लेके आते हुए फुल टॉस बॉल और इसको उड़ा के खेला है क्या ये, और ये कैच ड्रॉप। इसी के साथ 2 रनों के साथ अपनी टीम का शुरुआत करते हुए अजय। डिक्लेयर डिक्लेयर 2 रन। यस। दो बॉल 4 रन हो चुके हैं और ये अपना तीसरा बॉल। इसी के साथ श्री भाई ने बहुत ही अच्छा कलेक्ट किया है बॉल और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। और यहाँ से जीत के लिए 21 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है। बल्लेबाजी कर और अपने चौथे गेंद लेके आते हुए और ये शॉर्ट बॉल जिसे वो बहुत ही बेहतरीन कलाई का इस्तेमाल करके फ्लिक कर दिया है। दूसरे रन की कोशिश करते हुए बट 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज सरोज को। सूरज, सॉरी सॉरी। और धीमी गति की गेंद जिसे खेल दिया है ग्राउंड के बाहर 2 रनों के लिए। इसी के साथ आरटीओ टीम का बढ़ता हुआ स्कोर 5 गेंदों पे 8 रन। यहाँ से जीतने के लिए लास्ट बॉल, न्यू बॉल फर्स्ट ओवर में। अगर पहले ओवर में गेंद कहीं भी किसी भी क्षेत्र में बाहर जाती है या घूम जाती है तो कंपलसरी नया बॉल ही आएगा। तो घेऊन गेला रे. थँक्यू सत्यम. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इकडे बाद होतोय. सुंदर असा थ्रो केला आणि इकडे फलंदाज बाद होतोय तो सूरज. सूरजची जागा घेण्यासाठी बघूया कोणता फलंदाज मैदानात येतोय. सुंदर अशी टुर्नामेंट तुमच्या समोर सादर होते. रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले शिवसेना शाखा क्रमांक 71 या टुर्नामेंटचे आयोजक आहेत शिवसेवक रुग्णसेवक जितेंद्र जनावळे साहेब. तसेच या टुर्नामेंटसाठी जी खूप मेहनत घेतली आहे ते शिवभीम क्रीडा मंडळ. तसेच ही टुर्नामेंट लाईव्ह तुमच्या समोर सादर होते ती GTC लाईव्ह यावरती. या टुर्नामेंटसाठी आपले ऑफिशियल पंच मंदार कुबल सर व गुरुभाई. बॉलरचं नाव
जयेश तसेच डीजे आपले आशिष डीजे. पॉइंटच्या दिशेने कट केलाय चेंडू. एक धावेसाठी एक रन इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी नाकारलाय. गोलंदाजीला आलाय तो जयेश. जरा 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. 1 मिनिट मॅच थांबवा. बॅटिंग टीमचा एक फिल्डर इकडे पाठवण्याचा 5 रनची पेनल्टी देतो मी. मॅच सुरू व्हायच्या अगोदरच सांगितलंय तुम्हा लोकांना. स्ट्राईकला अजय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाज बीट. यष्टीच्या मागे यष्टी रक्षक सुद्धा बीट होतोय. आणि बघता बघता एक धाव इकडे कंप्लीट झाली. या एक धावेने धाव संख्या पुढे सरकली ती 10. चेंडू झाले ते 2. या दोन्ही संघात जो संघ इकडे विजयी होईल तो लायन्स ऑलस्टार या संघाबरोबर भिडेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र गोलंदाज सफल ठरतोय. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलतंय. 15 चेंडू 20 धावेची गरज. एक मोठा फटका जर आला तर समीकरण थोडस बदलेल. पुन्हा एकदा गोलंदाज सेम 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 गोलंदाजी करतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाज खूप लवकर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट होतोय. सुंदर अशी गोलंदाजी जयेश याची. चेंडू झाले ते 4 आणि धावा खर्च केले तर 2. पुन्हा एकदा तीच लाईन तीच लेंथ आणि फलंदाज तीच चुकी करतोय. त्याला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आत येतोय. तुम्ही जर बघाल तर पडल्याच्या नंतर थोडासा चेंडू आत येतोय. कट करण्याच्या नादामध्ये बॅटीची कडा घेतली. चेंडू जातोय यष्टीच्या मागे यष्टी रक्षकाकडे. डॉट बॉल. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू. चेंडू हवेत आहे आणि तिकडे फलंदाज बाद. प्रेशर हे असतं प्रेशर मध्ये आला आहे फलंदाज आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाजाने जीव गमावला आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात येतोय रुद्रन. आणि मनोज माघारी परततोय. 12 चेंडू 20 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानात येतोय तो रुद्रन. बॉलरचं नाव मुर्गन. चला थोडी घाई करा प्लीज. 12 चेंडू 20 धावांची गरज. मुरुगनचा पहिला चेंडू फुल टॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पंच माझ्याकडे वळतील. 2 धावेचा इशारा येईल. सुंदर अशी सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. समीकरण बदललंय. 11 चेंडू 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र पूर्ण बदलू शकतो. एखादी विकेट सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. कोणता संघ इकडे विजयी होतो ते बघायचंय. डेंजर बॉयज वर्सेस वडाला आरटीओ.
मुरुगनचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलाय. समोरच एक फिल्डर लावलाय. काय क्षेत्ररक्षण सजवलंय बघा तुम्ही. बरोबर बॉलरच्या मागेच एक फिल्डर सजवून ठेवलाय आणि एक रन इकडे कंप्लीट होते. स्ट्राईकला आलाय तो रुद्रन. मोठे फटके खेळू शकतो का? खोदून काढलाय यॉर्कर. छोटा हेलिकॉप्टर उडाला तर आहे पण इकडे लँड होतोय चुकीच्या जागी आणि फलंदाज बाद. रुद्रनला जावं लागेल माघारी आणि मुरुगनला भेटते ती विकेट. नवीन बॅटरचं नाव गोलू. स्ट्राईकला आलाय तो गोलू. समीकरण बदललंय. 9 चेंडू 17 धावा. प्रत्येक चेंडूवरती डबल बनवावं लागेल. एक मोठा फटका जर आला तर सामन्याचं चित्र नक्कीच बदलेल. गोलंदाजीला मुरुगन. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. ओहो झेल करण्याचा प्रयत्न होता. सुंदर असे एफर्ट तिकडे बघायला भेटले. चांगले एफर्ट. जोरदार टाळ्या फिल्डरसाठी. सुंदर एफर्ट. स्वतःला झोकून दिलं चेंडू मागे पण एक धाव आली. या एक धावीने धावसंख्या सरकली ती 14. 8 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडूवरती डबल. पुढचा चेंडू मुरुगन. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू हवेत आहे. आता मात्र तोच खेळाडू तोच फंबल आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट होत आहेत. काय पुन्हा एकदा ट्राय केला होता. चेंडू जज करायला थोडेसे चुकले. 4 वेळा फंबल झाला चेंडू हातातल्या हातात. सुंदर एफर्ट. दाद द्यावी लागेल ती मुरुगनला. काय गोलंदाजी केली आहे त्याने. प्रत्येक चेंडू हा खोदून काढण्याचा प्रयत्न होता त्याचा. सुंदर गोलंदाजी मुरुगन याची आणि एकच धाव भेटते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. अजय आउट. धाव संख्या झाली ती 17. 6 चेंडू 13 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानात येतोय तो तंगा. शेवटच्या चेंडूवरती काय धावत जाऊन कॅच पकडली होती तो खेळाडू. अगस्टिन 6-13 रे. 30 विन आहे. सहा चेंडू 13 धावांची गरज. शेवटचं षटक. वैयक्तिक पहिलं. संघाचं शेवटचं. गोलंदाजीला आलाय तो अगस्तिन. डेंजर बॉयज या संघाला जर जिंकायचं आहे तर ह्याला गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू मोठा प्रहार. चेंडू हवेत. बॉलर स्वतः चेंडू खाली जातोय आणि काय झेल टिपलाय. सुंदर स्वतःच्याच गोलंदाजीवरती
झेल टिपणं सोपं काम नसतं. आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय तो गोलू. नवीन बॅटर चार्ली. 5 चेंडू 13 धावा. एक जर मोठा फटका आला तर कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर येऊ शकतं. पण काय गोलंदाजी पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर प्रतीचा चेंडू गोलूचा मिस टाइम होतोय आणि चेंडू हवेत आला. बॉलरने स्वतःच झेल टिपला. फलंदाज आउट. पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत गेलाय. बघायचंय काय होतंय. फलंदाज बाद. आयाराम गयाराम. फलंदाज आला तसाच परत गेला. 4 चेंडू 13 धावांची गरज आणि विकेट झाले ते 6. नवीन बॅटर मैदानात येतोय तो मनीष. 4 चेंडू 13 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. मुरगन चेंडू खाली येतोय आणि या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक, जर मी चुकत नसीन तर या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक आहे का? या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक आणि गोलंदाजाचं नाव आहे अगस्तिन. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या गोलंदाजासाठी. सुंदर अशी गोलंदाजी. या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक घेतोय. नवीन बॅटर मैदानात येतोय तो आरिफ. सुंदर असा झेल टिपला मुरगन याने. झाले 8 विकेट नंतर शिव नवीन बॅटर. कव्हरच्या दिशेला खेळलाय. 1 रन इकडे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. दोन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये 2 धावेसाठी आणि इकडे सामना संपतोय. डेंजर बॉईज हा संघ इकडे विजय झाला. कॅप्टन्सला इकडे पाठवायचं. डेंजर बॉईज कॅप्टन्स इधर आ जाओ ना.